नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक चांद सूरज रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला घर हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष खाजमिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 19 एकतानगर नंबर 1 येथे भोजनदान तयार करून दादर चैत्यभूमी येथे वाटप करण्यात आले. या भोजन तयार करण्यात आलेल्या ठिकाणी घर हक्क संघर्ष समितीचे प्रभाग क्रमांक 15चे इच्छुक उमेदवार नंदकुमार गोपीनाथ पाटील, विष्णू कोळेकर आणि त्यांची संपूर्ण टीम महिला पुरुष भोजनदान बनवण्यासाठी आणि दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी परिसरात भोजन वाटप करण्याकरिता उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता आलेल्या हजारो भीम अनुयायांनी या मोफत भोजनदानाचा लाभ घेतला. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. मी सालाबाद प्रमाणे दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमचा भोजनदान इथून जात असतो. पहिला 7 डिसेंबरला जात होता, परंतु 10 वर्ष झाले आम्ही 5 डिसेंबरला घेऊन जातो. 5 डिसेंबरला घेऊन जाण्याचा आमचं याच्यासाठी घेऊन जातो की 5 डिसेंबरला बरेच अन्यायी येऊन आलेले असते. 3-4 तारखेपासून आलेले असतात. तर 5 तारखेला लोकांना आमचं जेवण चांगल्या प्रकारे लोक आमचं जेवण खातात. 6 डिसेंबरला बरेच लोक जेवण घेऊन येतात. कोण खातं आहे, कोण सोडतं आहे. जाम गर्दी असते, त्या गर्दीमध्ये जेवण वाटणंसुद्धा बरोबर हे होतं आहे, त्रास होतो, तो त्रासदायक आहे. तर म्हणून आम्ही 5 डिसेंबरला संध्याकाळचं जेवण आम्ही नवी मुंबईच्या वतीने घेऊन जात असतो. कारण ग्राहक संघर्ष समितीचे आज आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन आलेलं आहे आणि या ठिकाणी एक OBC, 2 जनरल महिला आणि 1 जनरल पुरुष आलेला आहे. तरी आम्हीसुद्धा आमच्या कोपरी गावाचे भूमिपुत्र नंदकुमार गोपीनाथ पाटील यांच्या वडिलांचा चांगल्या प्रकारे या कोपरी गावामध्ये किंवा तुर्भे विभागामध्ये चांगलं नाव आहे, म्हणून आम्ही त्यांना इच्छुक उमेदवारी त्यांनी दर्शवलेली आहे. तर आम्ही आमच्या ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने OBCची त्यांची आम्ही इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत आणि ते सुद्धा भोजनदान करण्यासाठी स्वखुशीनं तन मन धन लावून या ठिकाणी उपस्थित झाले. दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी भोजन बनवत आहेत. तर अशीच व्यक्ती पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जो देशाला संविधान दिलेलं आहे आणि देशाच्यासाठी एवढं केलेलं आहे, देशासाठीच नाही तर पूर्ण जगासाठी बाबासाहेबांनी केलेलं आहे. परंतु काही मनुवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचं काम करतात. आज तुम्ही विचार करा, आज हे 2025ला 6 वर्ष होते नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. याचा अर्थ काय? ही काय निवडणूक अधिकारी काय इलेक्शन घेत नाही, हे प्रशासन काय इलेक्शन घेत नाही. चला, कोरोना काळ होता तर कोरोना काळात तुम्ही निवडणूक घेतली नाही, ते आम्ही मान्य करतो, समजण्यासारखी गोष्ट आहे. परंतु ही संविधानाला कुठेतरी धोका निर्माण करते. फक्त पालकमंत्री, आयुक्त आणि मुख्यमंत्री या तिघांनी महानगरपालिकेवर पिटारा बांधून कसा बसतो बेडा घालून,
तसे हे बसलेले आहेत आणि ते फक्त हेच करायला लागलेत. म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या महापरिनिर्वाण दिनी देशाच्या लोकांना जागरूक व्हायला पाहिजे आणि ह्या मनुवादी सरकारला धडा शिकवायला पाहिजे. तर हीच आम्ही खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान निर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम करतो. परत 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर आम्ही जातो. तर आम्ही ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही 5 डिसेंबरला जाणार आणि सर्वांना ते अन्नदान देणार, त्याचा लाभ घेता येईल त्यासाठी आम्ही 5 डिसेंबरला चाललेलो आहोत आणि आम्ही जाऊन सर्वांना ते अन्नदान देणार आहोत, अन्न वाटप करणार आहोत, त्यांना आम्ही भोजन देणार आहोत. तिथे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जब तक चांद सूरज रहेगा बाबासाहेब नाम रहेगा. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.